पौर्णिमा विशेष स्वामी चरित्र सारामृत 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नापाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चित्ता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊन गांठी, शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये घाल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 6 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती, कार्य आपुले करीना. मग एके दिवशी येती बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले, चालले गावाबाहेरी. आले शेखनुराचे दर्ग्यावरी, शंकररावही बरोबरी. त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत. आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत. निजले छाटी टाकोनी, सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करुनी, ऐशी चुकवली तुमच्या मरणासे. निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थाची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजे आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पडे आपणची. स्वामी वचने धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात, तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तिथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र, तयाच न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणे धरावा आदर, तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णुशंकर वंदित. श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 9वाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.